नमस्कार मैत्रिणींनो, अनुज क्रिएशनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण कोल्हापूरच्या लक्ष्मीचा लूक करणार आहोत. तर त्यासाठी सर्वात प्रथम मी एक डबा घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये धान्य भरून घेतलेलं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण गौरीची जी वरची बॉडी असते ती ठेवून दिली आहे. आता ज्या आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या प्लेटिंग करणार आहोत, तर त्या प्लेटिंग पॅक बसण्यासाठी आपल्याला एक कार्डबोर्ड लागेल, जाड कार्डबोर्ड. तर माझ्याकडे तसा कटिंग कार्डबोर्ड नव्हता आणि माझ्याकडे हा जो बॉक्स अवेलेबल होता तो मला कट करायचा नव्हता, म्हणून मी तो डायरेक्ट बॉक्स घेऊन त्याच्यामध्ये तो डबा ठेवून ते सर्व ठेवून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतरनं आपण साडीच्या ह्या खालच्या साईडने, म्हणजे जिथे आपण निऱ्या करतो त्या साईडने सर्व बारीक 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 अशा दाखवल्याप्रमाणे प्लेटिंग करून घेतलेले आहेत व नंतर त्या मध्यभागी बांधून घेतलेले आहेत व पदराच्याही प्लेटिंग करून घेतलेल्या आहेत. नंतर आपण त्या डब्याच्या गौरीच्या वरच्या बॉडीला मध्यभागी तिथे ज्या साडीच्या प्लेटिंग बांधून घेतलेल्या आहेत त्या तिथे पाठीमागे पॅक करून घेऊ आणि त्याच्यानंतर जो पदर घेतलेला आहे तो गौरीच्या डोक्यावरून वरती त्रिकोणी शेपमध्ये करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रॉपर ज्या साडीच्या प्लेटिंग आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत, ज्याच्यामुळे प्रॉपर असा गोलाकार अर्धगोलाकार असा लूक येईल. आता मध्यभागी जी गौरीची बॉडी आहे ती झाकण्यासाठी आपण मध्यभागी एक ब्लाऊजचे पीस घेणार आहोत आणि त्याच्यावरती सर्व गौरीला अलंकार घालणार आहोत. आता ते अलंकार घालून झाल्यानंतरनं मग सर्व व्यवस्थित प्लेटिंग वगैरे प्रॉपर करून वगैरे नंतर तो पदर जो आहे तो डोक्यावरती घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं सुंदर असा गौरीचा कोल्हापूरच्या महालक्ष्मी टाईपमध्ये लूक तयार झालेला आहे.